आम्हाला जयश्रीला कायम सुखात ठेवायचं होतं. पण आमच्या आईसाहेबांनी सगळं मातीत मिळवलं. मला बी काय कळना झालंय, खरंच एवढा वचक आहे आई साहेबांचा. असं असतं तर ह्यो हर्षवर्धन एवढा हाताबाहेर गेलाच नसता. असू द्या, आम्ही करतो काय तर. ज्या घरात आमच्या बायकोला किंमत देत नाही त्या घराची आम्हाला प्रॉपर्टी नको, काहीच नको. आम्ही दोघं बघून घेतो, करतो काय तर. असं डोक्यात काय तर घालून घेऊ नका. आपण बोलू त्यांच्याशी, आपण जाऊ त्यांच्याकडं, काय तर मार्ग निघत. आपण असं करूयात का, तुमच्या ताई साहेबांना फोन केला तर. ताई साहेब त्यांच्याशी काय बोलणार, त्यांनी तर कधीच बोलणं टाकून दिलं आमच्याशी. ताई साहेबांशी बोलायचं. या भैयाला काही येडपीट लागलंय का, एवढं सगळं सोडायचं म्हणतोय. यासाठी एवढा आटापिटा केला होता वे मी. मामी, मामा, अजिंक्य, तुम्ही काही काळजी करू नका. आजपासून जयश्रीची जबाबदारी आमच्यावर आहे. आणि आम्ही जे बोललो होतो ते खरं करून दाखवतो का नाही बघा. अहो, तुमच्यावर माझी जबाबदारी असं नका म्हणू. आता आपल्या दोघांवर आपल्या संसाराची जबाबदारी आहे. आता इथून पुढे जे काही करायचं असेल ते एकत्र मिळून करूया. आपल्या दोघांचं जे काही व्हायचं असेल ते एकत्रच होऊ देत. बस, तुमचा सपोर्ट आहे म्हणण्यावर आलं सगळं. बाकी आम्हाला अजून काहीच नको. बे हाय, आम्ही बी आहे. कुठं बी जाऊ आणि कसं बी राहू. हर्षवर्धन, असं कसं म्हणताय तुम्ही? आपण आई साहेबांकडे जाऊ, तुम्ही येऊ नका, आम्ही जाऊन येतो. मामा, तिथे जाऊन हाती काहीच लागणार नाही. अपमानच होईल फक्त. मी येते बॅग घेऊन. अगं बॅग काय घेऊन येतेस? जेडे, अगं, कुठे ऐक, जाणार आहेस? जेडे, हे जेडे, जी तुम्ही तर सांगा की काय तर तिला. अरे पोरांनो, असं तुम्ही का वागताय? जे तुटलंय ते सांगायचं सोडून पाकच तोडा निघालाय. टॅलेंट राव, काय घ्या आमची. जेवढे ज्योती बेगात. अगं उगाच नको डोक्यात राग घालून घेऊस. अगं कुठे जाणार आहे तुम्ही? ते बघल की आम्ही काय तर. आणि एवढं काय, मिळेल कुठेतरी जागा, राहू कस तरी. आता माझा नवरा जे सांगल तेच मी करणार. चला. हर्षवर्धन, असं का करताय? असं कशाला निर्णय घेताय तुम्ही? ऐका तरी. बघा, मी तुमच्या पाया पडतो, आपण घरात जाऊन बसून बोलूयात आणि त्याच्यावर काहीतरी निर्णय घेऊ. असं हातात आई बनाने कशाला काय ठरवताय? मामा, आम्हाला आजचं काहीतरी बघू द्या आता. पण अहो येळ काय आहे ती तर बघा की. नुकतंच लग्न झालंय तुमचं, असं कुठं जाणार तुम्ही? बघता येईल व जिकडं वाट मिळेल तिकडे जात नाही. ती बॅग दे पहिल्यांदा माझ्याकडे. असं काय बोलताय तुम्ही? जेडे, तू चल घरला. तू आलीस किती आपोआप येतील बघ. चल. नाही, हे म्हणतील तिकडेच मी जाणार. असं काय म्हणतेस जेडे? हे बघ, मी आई साहेबांशी बोलतो, मी करतो काहीतरी. पण तुम्ही घरला चला, उगाच गावासमोर शोभा नको. तुम्ही घरला चला. भाऊजी, जयश्री आमच्या बायको झाल्या, त्याचा आजपासून त्यांची सगळी जबाबदारी आमची आणि आम्ही ती घ्यायला समर्थ होत आहे.
आम्हाला काढू जाऊ दे तो प्रश्न नाही भैया. हे बघा, आपण सगळी फॅमिली आहे का नाही हा? आणि मी आणि शेतन तुम्हाला शब्द दिला होता तुमच्या लग्नाची सही जबाबदारी आमच्यावर आहे म्हणून. हे बघा, ती अजून नाही पूर्ण झालेली. तुम्ही चालला घरला. वाटलेस माझ्या आणि शीतलच्या शब्दासाठी चला, पण चला तुम्ही घरला प्लीज. चला चला दोघं बी चला. एकीकडे आमच्या आई साहेब आहेत ज्या भर लग्नात आमचा आपट करून निघून गेला, दुसरीकडे तुमच्या घरातले जे लग्न झालं तरी आपल्याला इथून जाऊ द्यायला. काय करावं आम्हाला कळत नाही. काय करायचं? मला वाटतं आपण घरी जाऊ. घरी जाऊन काहीतरी तोडगा काढू. कुठं जायचं, काय करायचं ते ठरवू, मग निघू. अगदी बरोबर बोललीस बघ जयडे. तुम्ही घरी चला. नाही नाही, रिकामं डोकं सैतानाचं घर असतं. तुम्ही चला, आपण बसून बोलूया. तुम्ही आधी घरात चला. दोघं बी चला. चला तुम्ही. चल 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 घ्या चल. चला. तुम्ही जरा शांत व्हा. शीतल, पाणी आणते का? हे बघा, अजून बी विचार करा. आपण आई साहेबांना त्यांचं नाव सुद्धा काढू नका आमच्या समोर. बघितलं ना, एवढं सगळं झालं तरी एक फोन तरी केलाय का त्यांनी? असली आहे कुठं बघितली का तुम्ही? लय एकुलत्या एका पोरासाठी घराचं दार बंद करणारी. तुम्ही केलं असतं असं? होय जीजी, केलं असतं का? शब्द आहे बरं का माझा, त्यांच्या फुटच्या कवडीला सुद्धा हात लावणार नाही मी. काम करीन, कष्ट करीन, कष्ट करायची तयारी बरं का माझी. करीनच ना काही ना काहीतरी आम्ही पण. हे बघा, तुमची आपण इथंच कुठेतरी तात्पुरती सोय करू. तात्पुरती? अहो, कायमस्वरूपी आम्हाला बघितलं पाहिजे काय तर. आम्ही त्या घरात पाय ठेवणार नाही असं ठरवलंय. मी काय म्हणतो भैया, इथं तिथं कशाला? अहो गाव आपलंच आहे, गावातच कुठं तरी बघू की.